तुमचं नाव सांगा. कविता प्रकाश गवंडी. ते गवंडी मयत नाव काय तुझं? नागेश प्रकाश गवंडी. कोण लागत तुमचं? भाऊ आहे लहान. काय काम करत होता? नातेपुतेला सुपरवायझर होता टोल नाक्यावर. काय झालं नेमकं, तुम्हाला कधी फोन आला? पहाटे 5 वाजता फोन आला. काल रात्री तो गेला होता, 12 वाजता फोन लावले होते, बोलणं झालं होतं, व्यवस्थित होता, शेकोटी करत होता म्हणून सांगत होता. 5 वाजता पोलिसांचा फोन आल्यावर माझा भाऊ तिकडे पोलिसांकडे गेला, मी शिवीला आले, तोपर्यंत बॉडी नव्हती इथे. मग तिथलं CCTV फुटेज वगैरे असेल तर आम्हाला पण दाखवण्यात यावं, त्याशिवाय बॉडी वगैरे नेत नाही. काय काम करत होता टोल नाक्यावर? सुपरवायझर होता. तिघ जण आहेत, तिघ मित्र आहेत का? 3 फ्रेंड्स आहेत त्यांनी. माझा भाऊ एकटा तिकडे होता कामाला, इकडे आला होता. बरं, म्हणजे रात्री घरी आला नाही? हां, रात्री घरी आला नाही. शेवटी तुम्हाला 5 वाजता फोन आला पोलिसांचा? हां, पहाटे 5 वाजता फोन आला. काय एकंदरीत माहिती काय मिळाली, म्हणजे काय झालं त्यांच्या? सगळेजण म्हणतात ऍक्सिडेंट, पण ऍक्सिडेंट असेल तर बॉडी वेगवेगळ्या ठिकाणी पडायला पाहिजे ना. गाडीला इजा पण झाली पाहिजे भरपूर. मोबाईल वगैरे तर ऑफकोर्सली आता माणूस पडले म्हणजे मोबाईल वगैरे पण फुटतं. बॉडीला माझ्या भावाचे मी पहाटे बघितले तेव्हा कुठं लागलेलं पण नव्हतं, फक्त थोडं बॅक साईडला खरचटलेलं होतं. ते पण कोणतरी ओढून टाकले खरचटले असं मला डाऊट आहे. तिथलं CCTV फुटेज वगैरे आम्हाला दाखवण्यात यावं. पोलीस काय म्हणतात या संदर्भात? पोलिस ती भावांशीच बोलतात माझ्या. CCTV वगैरे दाखवत नाही असं म्हणतोय माझा भाऊ, ते दाखवण्यात यावं असं म्हणतो. तुमच्या घरात कोण कोण? मी, मोठा भाऊ, आई, 4 जण आहो आम्ही.